हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, बृहन्मुंबई लिपिक तसेच इतरही जो पेपर आहे निरीक्षक, त्याची एक्झाम लवकरच होणार आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे. 100+ प्रश्न बघण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी लक्षात घ्या, आपणाला जर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल BMC कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदाकरिता, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. 500 रुपयामध्ये हे सर्व तुम्हाला मटेरियल भेटणार आहे. हे मटेरियल म्हणजे यामध्ये ईबुक असेल, त्यासोबत ऑनलाईन टेस्ट असतील, हे आपण घेऊ शकता. त्यासोबत अधिनियमची PDF देखील आपल्याकडे आहेत. 900+ प्रश्न आहेत. त्यासोबत 35 ऑनलाईन टेस्ट आहेत. अधिनियमांची इंग्लिश आणि मराठी PDF फाईल देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. जर आपल्याला बाकीही मटेरियल पाहिजे असेल, त्या डिटेल आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल, जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव होईल. तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. पुढील प्रश्न आहे, मोडकसागर हे जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वैतरणा या नदीवर मोडकसागर हे धरण आहे. त्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी बघून घेऊयात. याला आपण नॉलेज बूस्टर देखील म्हणू शकतो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ते आहे चंद्रपूर या ठिकाणी. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी. गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या ठिकाणी आहे. चांदोली सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. त्यानंतर आता पुढील क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यात राखीव पोलीस बल प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे नानवीज या ठिकाणी. पुढील प्रश्न, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर हे जे बंदर आहे ते इराण या देशात स्थित आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील पर्वत शिखरे बघून घ्या. शिखराचं नाव, उंची आणि जिल्हे. कळसुबाई 1646 मीटर नगर. साल्हेर 1567 मीटर नाशिक. महाबळेश्वर 1438 मीटर सातारा. त्यानंतर हरिश्चंद्रगड 1424 मीटर नगर. सप्तशृंगी 1416 नाशिक. तोरणा 1404 मीटर पुणे. राजगड 1376 मीटर पुणे. रायश्वर 1337 मीटर पुणे. शिंगी 1293 मीटर रायगड. त्यानंतर नाणेघाट 1264 मीटर पुणे. त्र्यंबकेश्वर 1304 मीटर नाशिक. बैराट 1177 मीटर अमरावती आणि चिखलदरा 1115 मीटर अमरावती. त्यानंतर पुढील क्वेश्चन, समृद्धी महामार्गाचा मार्ग काय? अगदी सोपा आहे, नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर. लक्षात ठेवा. आता देशातील प्रमुख नद्या आणि त्यांची उगमस्थाने बघून घ्या फास्टमध्ये. सर्वात पहिला गंगा, उगम होतो गंगोत्री. सिंधूचा कैलास पर्वत तिबेट. रावीचा हिमाचल प्रदेश. बियासचा हिमाचल प्रदेश. कोसीचा नेपाळ. दामोदरचा रांची झारखंड. साबरमतीचा अरवली पर्वत. नर्मदाचा अमरकंटक. महानदीचा छत्तीसगड. त्यानंतर सतलजचा तिबेट. मांडवीचा गोवा. वैतरणाचा ठाणे. भीमा पुणे. गोदावरी त्र्यंबकेश्वर. कृष्णा महाबळेश्वर. कावेरी कर्नाटक. मांजरा पाटोदा पठार. इंद्रावती छत्तीसगड. उल्हास रायगड. अशा पद्धतीने नद्या आणि त्यांचा उगम आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिन आहे तो हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तर तो दिवस कोणता? तर तो दिवस आहे 1 जुलै. कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर आन्सर आहे मुंबई. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर आहे कोलकाता. पुढील प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते? तर ते आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान. पुढील प्रश्न बघायचा आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ते आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र फक्त 32 चौरस किलोमीटर आहे? उत्तर आहे लातूर. पुढील प्रश्न, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे?
तर तो आहे 2 तास. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण निरीक्षक, लिपिक तसेच इंजिनिअरिंग पदाकरिता जर तयारी करत असाल तर मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष अगदी महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याकडे 500+ प्रश्न आहेत, 25 ऑनलाईन टेस्ट आहेत, BMCच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, फ्रीमधली ऑनलाईन टेस्ट द्या आणि त्यानंतर मटेरियल परचेस करायचं की नाही हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तसेच आपल्याला जर फुल लेंथ टेस्ट जर पाहिजे असेल लिपिक पदाकरिता ती देखील अवेलेबल आहेत. प्राईज आहे ₹1. ही देखील घेऊ शकता, ज्यामध्ये 100 प्रश्न आहेत, 200 मार्कांसाठी, वेळ आहे 100 मिनिटे. तर ही देखील आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे. तर ती आहे 3214 किलोमीटर. पुढील प्रश्न, हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर तो आहे साखर. पुढील क्वेश्चन, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 4था. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे? उत्तर आहे पणजी, गोवा. पुढील क्वेश्चन, अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त कुठे घेतले जाते? तर ते घेतलं जातं राजेवाडीला. पुढील क्वेश्चन, अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य कोणतं? तर ते आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न, देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला? तर ती आहे पुणे. पुढील क्वेश्चन, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? ते आहे झारखंड, कॅपिटल रांची. पुढील प्रश्न, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे नर्मदा नदीवर. पुढील प्रश्न, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? आन्सर आहे नर्मदा. पुढील क्वेश्चन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ते आहे बोरिवली, मुंबई या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे चंद्रपूर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे? तर ती आहे 720 मीटर. पुढील प्रश्न, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर पुणे. नेक्स्ट, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे प्रवरा. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? उत्तर आहे आसाम. नेक्स्ट, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर धुळे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते? आन्सर साल्हेर. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? उत्तर सिंधू नदी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर वारणा. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? उत्तर आहे सुंदरबन. पुढील क्वेश्चन, नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहेत 15. आणि ज्यांना तालुके येत असेल ते खाली कमेंट करू शकता. मला माहीत आहे आपल्यामधील बरेचसे सबस्क्रायबर हे नाशिक जिल्ह्यातील आहे, तर लगेचच खाली कमेंट करून द्या नाशिक जिल्ह्यात कोणकोणते तालुके येतात. सर्वच आले पाहिजे असं काही नाही, परंतु तुम्हाला जे येत आहे ते खाली तुम्ही कमेंट करू शकता. पुढील क्वेश्चन, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर ते बांधलेलं आहे गिरणा नदीवर. यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, सध्या भारतात रेल्वेचे किती विभाग आहेत? ते आहेत 18. नेक्स्ट, आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एजन्सी खंड होता, त्याचं नाव काय? तर तो आहे पॅजिया. पुढील क्वेश्चन, लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून द्या आणि शक्य असेल तर खाली कमेंट करा थँक्यू, ज्याने आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील क्वेश्चन बघूयात, पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश, कॅपिटल इटानगर. नेक्स्ट, मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? उत्तर केरळ. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? उत्तर आहे हरियाणा.
त्यानंतर पंजाब, राजस्थान, गुजरात हे लक्षात ठेवा, पाकिस्तानच्या सीमेला अटॅच आहेत. पुढील क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? ते आहे सहारा. नेक्स्ट, शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ते आहे अमृतसर शहरामध्ये. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय, जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. नेक्स्ट, निलगिरी पर्वतशृंखला कोठे स्थित आहे? ॲन्सर तामिळनाडू. नेक्स्ट, कोणत्या शहरात सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे उदयपूर. पुढील क्वेश्चन, अतिपर्जन्याचा जांभा विरहित कोणत्या विभागात आहे? उत्तर आहे उत्तर कोकण. नेक्स्ट, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? उत्तर राजवाडी. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? उत्तर आहे जळगाव. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही? तर लक्षात घ्या, यापैकी नाही म्हणजेच काय? खते व कीटकनाशके यांच्या शेतीमध्ये अतिरिक्त वापर, आम्लवर्षा, किरणोत्सारी पदार्थांचे योग्य पद्धतीने काळजी न घेता उत्सर्जन करणे, हे जे सर्व आहेत ते मृदा प्रदूषणाचे कारण आहेत. बरोबर, हा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे. नेक्स्ट, प्रवाळ हा काय आहे? तर तो आहे सजीव. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? उत्तर आहे तेरेखोल. पुढील क्वेश्चन, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? उत्तर आहे कांदळवन आणि दलदल. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जी ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे त्यावरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. मोबाईल नंबर टाका, त्यानंतर OTP टाका, त्यानंतर तुम्ही कोर्समध्ये लॉग इन कराल तर फ्री मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. एखाद्या कोर्समध्ये कोणकोणतं कंटेंट आहे हे देखील आपण बघू शकता. ऑनलाईन टेस्ट सॉल्व करा, त्यानंतर कंटेंटची जी फाईल फ्री आहे ती बघा आणि त्यानंतर डिसाईड करा की तुम्हाला मटेरियल पाहिजे की नाही. आपण कोणतंही मटेरियल जर घेतलं तर त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे, जेणेकरून भविष्यात देखील विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या बाकीच्या एक्झामला तयारी करत असाल तर त्या मटेरियलचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. पुढील क्वेश्चन, समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? उत्तर आहे मुंबई नागपूर. नेक्स्ट, कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? ॲन्सर मेघालय. नेक्स्ट, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? उत्तर अरबी समुद्र. त्यानंतर पुढील क्वेश्चन, रायगड जिल्ह्यात थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे? उत्तर आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. नेक्स्ट, नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण कोणतं? ॲन्सर आहे तोरणमाळ. नेक्स्ट, शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? उत्तर म्यानमार. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? उत्तर उल्हास. नेक्स्ट, ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बीट आहे? ॲन्सर आहे फिलर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. राजवाडी संत्री, वसई कळी, सांगली द्राक्षे, अलिबाग कलिंगड. तर राजवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत, संत्री नाही. नेक्स्ट, गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ऑलरेडी आपण सुरुवातीला नॉलेज बुस्टरमध्ये हा कव्हर केला आहे. आपणाला क्वेश्चन क्रमांक 63चं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं. येत आहे परंतु कमेंट करायचं नाही असं नका करू. येत असेल तर खाली आवर्जून कमेंट करा. त्यानंतर 65 क्रमांकाचा प्रश्न, पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. पुढील क्वेश्चन, कोयना जलाशयाचे नाव काय? उत्तर आहे शिवाजी सागर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. पुढील क्वेश्चन, उस्मानाबाद ज्याला धाराशिव म्हणून ओळखलं जातं, धाराशिव जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे लातूर. नेक्स्ट, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे संभाजीनगर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? उत्तर आहे अहिल्यानगर आणि नाशिक. त्यानंतर पुढील क्वेश्चन, प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे महाबळेश्वर या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, कृष्ण खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? 1996 मध्ये. नेक्स्ट,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे चंद्रपूर. नेक्स्ट, कळसुबाई शिखराची उंची किती? लक्षात ठेवायचे 1646 मीटर. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर अमरावती. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. पुढील क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? आन्सर अहिल्यानगर. लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीच्या गायी प्रसिद्ध आहेत? उत्तर आहे देवणी. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? उत्तर आहे नाशिक. पुढचा क्वेश्चन, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर पुणे. नेक्स्ट, सुप्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे? उत्तर वेरूळ. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे? उत्तर आहे ज्वारी. पुढील क्वेश्चन, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? उत्तर आहे पुणे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? उत्तर गडचिरोली. नेक्स्ट, गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेलं नाही? उत्तर संगमनेर. नेक्स्ट, अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? उत्तर 5. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात तर दुसरे कोठे आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? उत्तर आहे कोयना. नेक्स्ट, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? उत्तर बांबू. नेक्स्ट, अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणतं? आन्सर आहे हरिश्चंद्रगड. नेक्स्ट, मुळा प्रवरा संगम खालीलपैकी कोठे आहे? उत्तर नेवासा टोके. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा? उत्तर आहे लातूर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? उत्तर आहे बेलापूर. नेक्स्ट, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? आन्सर आहे संभाजीनगर. पुढील प्रश्न, धाराशिव शहर नदीच्या काठावर वसलेलं आहे? उत्तर आहे भोगावती. नेक्स्ट, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उत्तर आहे रोहित, फ्लेमिंगो. नेक्स्ट, नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गोंदिया. नेक्स्ट, गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बारवी. नेक्स्ट, नाशिकचे द्राक्षे, नागपूरची संत्री तर घोलवेटचं काय फेमस आहे? चिक्कू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? उत्तर आहे कर्जत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने 100 प्रश्न बघितलेत. अजून जर तुम्हाला याच टॉपिकवर प्रश्न पाहिजे असेल किंवा इतर दुसऱ्याही टॉपिकवर प्रश्न पाहिजे असेल तर ते देखील खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर प्रश्न बनवण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. BMC लिव्ह 500 प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट. प्राईज आहे 100 रुपये. 1 रुपयामध्ये फुल लेंथ टेस्ट घेऊ शकता. त्यानंतर सामान्य ज्ञान 4650 प्रश्न 199 रुपयामध्ये घेऊ शकता. महानगरपालिका अधिनियम 900+ प्रश्न, 35 ऑनलाईन टेस्ट. अधिनियमाचे PDF 199 रुपयाला. पूर्ण कंप्लीट पॅकेज 500 रुपयामध्ये घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून खाली थँक्यू कमेंट करा. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत, ग्रुप आहेत, व्हॉट्सॲप आहे, त्यावर आपला व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.